एक सिंगल धाव कालुराम भोईरच्या बॅटमधून. स्वतःचं आणि सोनादेवी टेमघर संघाचं खातं अकाउंट ओपन झालेलं आहे. संतोष म्हात्रे गावदेवी वेले संघाचा एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याची नामी संधी इथे दडवलेली आहे. नक्की झेल तितका कठीण नव्हता, मात्र गोलंदाजाला असे झेल खूप कठीण असतात. डॉट बॉल दिनेश इथे दांडी गोल. मोठा विकेट. फलंदाज दिनेश चौधरी आउट. मैदानामध्ये संघनायक कैलास चौधरी आलेला आहे. नक्की सोनादेवी टेमघर संघाच्या बरोबर नवीन 40+ सोनादेवी टेमघर संघाचे मदन चौधरी हे देखील त्यांना जॉईन झालेत. मदन चौधरी आपलं सरचे स्वागत आहे. बाळामामा चषक 2024. जयेश चौधरी देखील आलेले आहे. नक्कीच अगदी सोनादेवी टेमघर नवीन 40+ संघटनेमध्ये जितू फुलोरे शैलेश चौधरी यांच्या संघाची चांगली कामगिरी सातत्याने आपण पाहतोय. A1 जोडीच्या अंतिम मेगा फायनल मध्ये 44 मानकुले संघाने त्यांना पराभूत करून अजिंक्यपद पटकावलेले आहे. 2 धावा इथे कैलास चौधरीनं आल्या आपल्या बॅटमधून वसूल केलेले आहेत. धावसंख्या झाली ती 3. संतोष म्हात्रे गावदेवी वेले संघाला चांगले गोलंदाज लाभलेले आहेत. नक्कीच गावदेवी वेले संघाने या संघटनेमध्ये प्रवेश केल्यापासून तर आतापर्यंत कित्येक चांगल्या संघांना धक्के दिलेले आहेत. डॉट बॉल गुरु थले, सतीश थले, त्यानंतर हरेश भोईर, मणिलाल पाटील, देविदास म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, सदा मुकादम, त्यानंतर अमर पाटील सारखे कित्येक चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. चांगला फटका होता. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. वेलकम शनीनाथ तरे. बंद्रेमूर्ती कल्लेर संघाचे एक यशस्वी संघनायक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच बंद्रेमूर्ती कल्लेर संघाने कित्येक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. बघूया पहिल्या ओव्हरची समाप्ती. गावदेवी वेले संघामध्ये अमर पाटील, सदा मुकादम हे 2 खेळाडू अगदी जॉईन झाले आणि संघाची ताकद द्विगुणित झालेली आहे. मला वाटतं सतीश थले अमर पाटीलला पाचारण केलेलं आहे. सतीश थले अगदी मलिंग ॲक्शन गोलंदाज. नक्कीच धनाजी थलेची देखील खूप सारी मेहनत आज संघ उभारणीसाठी. श्याम पाटील, अमर. ओव्हर नंबर 2 दिनकर भोईर एक चांगले सलामीर आहेत. बघूया दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. इथे पहिल्या चेंडूवर दांडी गोल. फलंदाज बाद कालुराम भोईर.
नक्की शैलोमाता वाल या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोददादा भोईर यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. नक्कीच गुरुदत्त 40+ संघाचं कौतुक. अगदी आपण पाहतोय भरपूर कॉल मेसेज आम्हाला कालपासून येतात. चांगलं स्पर्धेचं आयोजन नियोजन. सुरेशजी बाळेमामा म्हात्रे चषक 2024 आयोजन लेट आहे मात्र थेट आहे. आणि नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये गुरुदत्त मानकुली संघाने एक नवीन कीर्तिमान इतिहास रचलेला आहे. दुसऱ्यांदा नाईट स्पर्धा या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. आतापर्यंत 2 वेळा नाईट स्पर्धा आपण पाहतोय. गुरुदत्त मानकुली संघाच्या वतीनं इथे 2 धावा फलंदाज उमेश यांनी पूर्ण केली आहेत. धावसंख्या झाली आहे ती 9. 8 चेंडूमध्ये 9. सोनादेवी टेमघर संघाची ताकद कुठेतरी आपल्याला आता कमी पाहायला मिळते. मध्यंतरी या संघाच्या नावाचा बोलबाला खूप आपण पाहिलेला आहे. पद्माकर चौधरी साहेबांचा संघ आपण पाहतोय. सोनादेवी टेमघर सिनियर 40+ आणि नवीन 40+ संघटनेमध्ये रोहित शेठ चौधरी यांचा संघ चांगली कामगिरी करतोय. अमर पाटील 3 चेंडूमध्ये 2 धावा 1 विकेट. इथे अगदी मिस्टाईम फटका. अगदी चेंडूला खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू जातोय गली पॉइंट मध्ये. एक सिंगल धाव मिळेल. दिनकर भोईरनं चेंडूला उचललाय. सिंगलनं धावसंख्या डबल अंकामध्ये 10 चेंडू 10 धावा 2 बाद अशी परिस्थिती आहे. सोनादेवी टेमघर संघाला धावा बनवण्याची गती इथून वाढवावी लागेल. 10 मध्ये 10 आलेत. अमर पाटील इथे अगदी वेगवान चेंडू टाकलाय. एसटी रक्षक गुरु तले देखील बीट झालेत. दुसरी धाव इथे पूर्ण करताना पंच विक्रम नाईक सरांचा इशारा आलाय. लेगबाईज सुनील म्हात्रे, विक्रम नाईक, भाऊ पाटील, सुरेश घरात या संघटनेचे संलग्न असलेले पंच आणि अल्पेश गायकवाड नामी काफी आहे. अमर पाटील यांचा पुढील चेंडू. इथे चेंडूला अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळायचा होता. चांगल्या टप्प्यावर आपण चेंडू पाहिलाय. 2 ओव्हर 2 बाद. धावा बनलेत 7च्या सरासरीनं 12. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5. सतीश थलेचा नवीन सूज आहे. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये हा संघ आपण खेळताना पाहिलाय. उद्या सतीश थलेकडून जास्त अशा अपेक्षा आहेत. भालचंद्र म्हात्रे अगदी पाहत आहेत. एक वेगवान गोलंदाज म्हणून गावदेवी वेले संघाकडून ज्याची ओळख आहे. बघूया सतीश थलेनं देखील भरपूर क्रिकेट आपल्या गावासाठी खेळलेलं आहे. मणिलाल पाटील एक गोलंदाज आहेत. देवीदास म्हात्रे देखील एक चांगले गोलंदाज आहेत. सदा मुकादम. आता वेली संघामध्ये कित्येक चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच जितू फुलोरे आमच्या सोनादेवी टेमघर नवीन 40+ संघाचे संघटक आम्हाला जोडलेले आहेत. जितूजी फुलोरे आपला खूप खूप स्वागत आहे. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून सध्या ते घरबसल्या स्पर्धा पाहत आहेत. गुरुदत्त 40+ मानकुली आयोजित सुरेशजी बाळेमामा म्हात्रे चषक 2024 सर्वांचं खूप खूप स्वागत. सतीश थले ओव्हर नंबर 3 पहिला चेंडू. मानकोली वेले रोड यांच्या टोकाकडून पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर
चांगली लाईन अँड लेन. सतीश तलेचा अगदी आपण नेहमीच कौतुक केलेले आहे. खांद्याचा पुरेपूर वापर ते नेहमी करत असतात चेंडू टाकताना. त्यांच्या ओव्हरमध्ये तुम्हाला झेलबादपेक्षा बोल्ड आउट जास्त फलंदाज पाहायला मिळत आहेत. इथे हा चेंडू देखील डॉट. गुरु तलेचं कौतुक करावं लागेल. अगदी एस्टनच्या मागे चांगली कामगिरी. गुरु तलेने देखील सातत्याने सरावावर चांगला भर दिलेला आहे. चांगलं फलंदाज, चांगले यष्टीरक्षक आज वेले संघाकडून आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू सतीश तले. इथे देखील चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकलाय. चेंडू एका टप्प्याने अमर पाटील यांना बीट करून सीमापार चौकार. नक्कीच बाळ्या मामांचं नाव हे गाजतंय, यात मात्र शंका नाही आहे. धावसंख्या झाली ती 16. तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि हा चौथा चेंडू डॉट. सुनील म्हात्रे आश्चर्यचकित आहेत गोलंदाजाचे चेंडू पाहून की फलंदाजाचा अगदी फुटवर पाहून. 3 चेंडू 4 चेंडूमध्ये डॉट टाकलेत. एका चेंडूवर चौकार खर्च केलाय. 16 चेंडू आणि 16 धावा. बॉल टू इक्वेशन. सतीश तलेनं इथे चांगली गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. इथे अगदी बॅटची आउटसाइड एज लागलेली आहे. चेंडू चाललाय डीप ऑफ फाईन लेग. रिझनला शतरक्षक तैनात आहेत. चांगला थ्रो. धावा मिळतील 2. इथे बघूया इथे काय घडेल. इथे फलंदाजांना परतावं लागेल. उमेश चौधरी धावचित बाद. बघा जे इलेक्ट्रिक बेल्स आहेत या कोणाला जर हव्या असतील तर आपले गुणलेखक अल्पेश गायकवाड यांची जे आपण संपर्क साधायचा आहे. खास करून टेनिस स्पर्धेसाठी या बेल्स फार उपयुक्त आहेत. नक्कीच आजच त्यांनी खरेदी केलेली आहेत. ज्या कोणाला या बेल्सची जर आवश्यकता भासली तर आपण नक्कीच अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज बिंदास आलेले आहेत. 7 चेंडू बाकी आहेत. सतीश तले ओव्हर नंबर 3. 5 चेंडू मध्ये 1 चौकार खाऊन 6 धावा आतापर्यंत खर्च केलेत. बघूया कैलास चौधरीसाठी हा चेंडू. इथे अगदी चेंडू स्विंग अँड मिस. फलंदाज बाद. कैलास चौधरी धावचित बाद आहेत. सुधीर पाटील अगदी 12वे खेळाडू म्हणून आहेत. वेलकम. हनुमंतदादा तुळशीराम माली मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि सायली ट्रान्सपोर्टचे मालक आपलं वेलकम. बाळेमामा चषक 2024 मध्ये दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बिंदास आणि हरीश चौधरी. बऱ्याच दिवसातून हरीश चौधरी याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. सोनादेवी टेमघर संघाकडून गोलंदाज आलाय सदा मुकाबाम. इथे चेंडूला अगदी उडवलाय. काऊ कॉर्नर रिझनला.
चेंडू सीमापार बिंदाच्या बॅटमधून हा षटकार. नक्कीच फ्लाईट चेंडू हाताळण्यासाठी सराव खूप करावा लागतोय. आपण प्रथम पाहिलं तर भिवंडी ग्रामीण 40+ मध्ये शरद भैर साहेबांची अशी गोलंदाजी आपण पाहिली. त्यानंतर देवीदास म्हात्रे असे चेंडू टाकण्यामध्ये वाकबगार आहे आणि त्यानंतर सदा मुकदम देखील असे चेंडू टाकण्यामध्ये आपण पाहतोय. बघूया पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवर बिंदासनं षटकार ठोकलाय. इथे अगदी गती दिली होती चेंडूला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली देवीदास म्हात्रे न टिपलाय झेल. फलंदाज बाद बिंदास. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून सुरेख टेलिगास. नवीन फलंदाज तुषार चौधरी. अरे चौधरीला संधी मिळेल का बघूया. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनले 24. फलंदाज बाद झालेत 5. तुषार चौधरी नक्कीच चांगली फलंदाजी करू शकतात. बघूया सदा मुकादम. इथे हा चेंडू अगदी एष्ट्यांच्या मागे पकडला झेल. फलंदाज बाद तुषार चौधरी. उंचीचा पुरेपूर फायदा गुरु थले यानं झालाय. चांगला झेल. नवीन फलंदाज कपिल. अरे चौधरी आणि कपिल ही जोडी आहे आणि विकेट हॅट्रिक झाली तर नाना गोंडली यांच्याकडून 555 555. संपूर्ण 2023-24च्या सीझनसाठी नाना गोंडली यांच्याकडून विकेट हॅट्रिक आणि सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार. 555 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. कासने ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत. माजी उपसरपंच देखील ते राहिलेले आहेत आणि अमरस्फोट कासने संघाचे करता धरता. वेलकम प्रभाकर मामा म्हात्रे. या स्पर्धेसाठी त्यांची देखील अपार मेहनत. इथे हरी चौधरी साठी चेंडू. इथे फलंदाज बाद. पहिले पायचीत बाद आहेत. पंचांनी बोट आकाशाकडे दाखवलाय म्हणजे हा विकेट नक्कीच सदा मुकादमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आज नाही तर कालपासूनच सर्वच खेळाडूंनी जातीने उपस्थित दिलेली आहे. अगदी स्टार्ट टू एंड पर्यंत. संजय एक चांगले गोलंदाज आहेत सोनादेवी टेमघर संघाचे. शेवटचा एक चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे. धावा बनलेत 25 म्हणजे सदा मुकादमनं या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार खाऊन देखील 3 फलंदाज बाद केलेत आणि 1 धाव. त्यानंतरचे 4 चेंडू अतिशय चांगले टाकलेले आहेत. बघूया शेवटचा चेंडू आहे संजय. किती धावांचं लक्ष राहील. इथे चांगला चेंडू लेट कट करायचा होता. डॉट बॉल. 4 ओव्हर
25 धावा झालेत. फक्त 26 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. गावदेवी वेले संघाला तत्पूर्वी आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये एका स्वागत आणि सन्मान करूया. मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि सायली ट्रान्सपोर्टचे मालक हनुमंतदादा तुळशीराम माली उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. बंडूदादा आपले शुभ असते आपण दादांचा शुभ सन्मान करायचे. गुरुदत्त मानकुली सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू बंडूदादा माली यांचे शुभ असते दादांचा हेतुचित स्वागत आणि सन्मान बाळ्यामामा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. 24 चेंडू आणि 26 धावा. जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकूया. माझे सहकारी समालोचक संदेश वखारे यांचा आवाज. तत्पूर्वी जाऊया आमच्या अभि डीजे यांच्या माध्यमातून ऐकूया धून. Yes, thank you very much. बोलूया मॅचच्या दिशेने. पहिली इनिंग आपण त्या ठिकाणी पाहिली. फक्त आणि फक्त 25 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. सोनादेवी टेमघर टीमच्या माध्यमातून 26 धावांचं एक मापक लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे गावदेवी वेहले टीम समोर. यस, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिनकर विथ देवीदास. फ्रंट लाईन षटक उमेश बॉलिंग ट्रॅकवर. तर मॅचला सुरुवात करा. दोन्ही टीम्स आम्हाला सहकार्य करा.
बॉलेचा बॉल पहिलाच बॉल अप्रतिम फटका चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार 4 धावा चौकार. अतिशय सुरेख सुरुवात पहिल्याच बॉलवर दिनकरच्या बॅट मधून हा चौकार आलाय. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील फटका चांगला आहे. हा बॉल देखील थांबत नाहीये निघून जातोय सीमा पार 4 धावा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार दिनकरच्या बॅट मधून आल्यात. नक्कीच चौकार स्पेशालिस्ट आहे दिनकर, कारण पोगाव या ठिकाणी देखील आपण स्पर्धा जी पाहिली शिलूमाता वल संघासमोर नरेंद्र गोलंदाज होता आणि त्यावर मात्र 6 बॉलवर 6 चौकार ठोकले होते दिनकर या फलंदाजाने. स्वर्गीय महेश बार्शी स्मृती चषक पोगाव नक्कीच भरपूर चांगली फलंदाजी त्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. 6 बॉलवर 6 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. तोच दिनकर या ठिकाणी देखील पहिला 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलवर 2 चौकार आल्यात. या बॉलेचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न हवा तसं संपर्क नाही आहे. सिंगल कंप्लीट होते. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 26 धावांचं एक माफक लक्ष्य आहे आणि त्या धावांचा बाटला करत असताना एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिनकर या फलंदाजाच्या बॅटमधून झाली आहे. पुन्हा एकदा उमेश बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेचा बॉल भरपूर चांगला होता. चेंडू निर्धाव जातोय. यास आता मात्र कमबॅक पाहायला मिळतंय. 2 चौकार आले आणि त्यानंतर पुढच्या 2 बॉलवर फक्त ने फक्त एकच धाव खर्च केली आहे उमेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. या बॉलेचा बॉल अपील तर जरूर झाली होती मात्र यष्टीरक्षक बीट झालाय. चेंडू लॉंग स्टॉप रिजन कडे निघून गेलाय सीमा पार 4 धावा. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धाबेसोबत धावफलक पुढे सरकलंय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. अतिशय सुरेख सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाजांच्या बॅटमधून ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात तर आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर कुलमॅन कालुराम भोईर षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर आपण देवीदासला पाहतोय. देवीदास वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे तर दिनकर वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय ज्याच्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. स्क्वेअर लेग मधून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालंय. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे विजयापासून गावदेवी वेले संघ. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय.
कालुराम भोईर कुलमॅन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आज मात्र विथ कॅप बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. डावी स्टिक सोडून चेंडू बाहेर आत आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळतीये त्या ठिकाणी गावदेवी वेले टीमला. अवांतर धावेसोबत धावफलक 17 वर पोहोचलंय. या वेळेचा बॉल पुढे येऊन खेळून काढला. फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. अतिशय सुरेख फटका आणि त्यानंतर मात्र हा वाईट बॉल आपण पाहतोय. षटकारानंतर वाईट बॉल. मानसिक दडपण बॉलिंग करत असताना मात्र कालुराम भोईरवर आपल्याला पाहायला मिळत आहे. विजयाच्या उंबाट्यावर गावदेवी वेले संघ फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे विजयापासून. गावदेवी वेले संघाचा परफॉर्मन्स भरपूर चांगलं पाहायला मिळालं या मॅच मध्ये. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद दिनकर. देवीदास हा फलंदाज बाद झालाय. पहिली विकेट देवीदासची पाहायला मिळते आहे. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असताना मात्र मोठ्या फटक्यासोबत मॅच फिनिश करण्याचा इरादा होता. या वेळेचा बॉल चांगला आहे. बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. सदानंद मुकादम इन ॲट 3 नंबर 3रा क्रमांकावरती आपण त्याला पाहतोय. कालुराम भोईर कमबॅक करत असताना मात्र पहिली विकेट काढली त्या ठिकाणी. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि चेंडू सीमा पार. 6 धावा. अर्थातच मॅच फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी वेले टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक सोनादेवी टेमगर. नेक्स्ट मॅच पुढची मॅच आपल्याला त्वरितच पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. बंद्रा मारुती काल्लेर विपक्ष गावदेवी वेले.